कोपरा स्मशानभूमीतील या धक्कादायक प्रकाराकडे आपण कसं पाहता? सेक्टर 10 मधील स्मशानभूमी आहे तिथे आज अक्षरशः पाण्याच्या टाकीमध्ये एक मृतदेह आढळला. त्याची अवस्था अशी होती की तुम्ही सांगू शकत नाही. हा मृतदेह अंदाजे 1 महिन्यापूर्वी टाकीत पडला होता. कोणालाही माहिती नाही. तिकडे कोणी सिक्युरिटी गार्ड नाही, तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा नाही. अशा प्रकारची स्मशानभूमीची अवस्था आपण आज पाहतोय. म्हणजे आज स्मशानभूमीमध्ये कोणाला काहीच खबर नाही की कुठला व्यक्ती त्याच्यात उडी मारली का आता आत्महत्या केली, काहीच खबर नाही. तर खूप दयनीय अवस्था आज स्मशानभूमीची झालेली आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था नसणे कितपत गंभीर बाब आहे? भयंकर गंभीर बाब आहे. महापालिका डोळे झाकून इथे कामं करते आहे की काय, अशा प्रकारचा कारभार महापालिकेत चालू आहे. खरंच खूप कठीण आहे. जिथे लोक अंत्यविधी करण्यासाठी येतात आणि त्याच पाण्याने लोकांनी हात धुतलेले आहेत, पाय धुतलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची बाब खरंच खूपच शर्मनाक बाब महापालिकेच्या बाबतीत आहे. मागील कित्येक दिवसापासून मृतदेह पाण्यात राहून प्रशासनाला याची माहिती न मिळणे हे अपयश नाही का? खूप मोठं अपयश आहे. महापालिका इथे नको तिथे बांधकामं करते, कॉन्ट्रॅक्ट घेते. सगळं लक्ष यांचं कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये, बांधकाम करण्यामध्येच आहे. जिथे लोकांची खूप गरज आहे, मूलभूत गरज आहे, जेव्हा कुठली व्यक्ती मरण पावते तिथे तिकडे एक भावना असते, वेगळी भावना जनतेमध्ये असते. अशा भावनिक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणे म्हणजे खूपच शर्मनाक बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार का? नक्कीच. मी आजच पनवेल महानगरपालिका आयुक्तांना हे विचारणार आहे की कुठल्या पद्धतीचा कारभार चालू आहे महापालिकेमध्ये. साधी सिक्युरिटी गार्ड नाही, कुठल्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा नाही आणि गॅस वाहिनी बरेच वेळ बंद असते. म्हणजे जनतेची मागणी असते की आम्हाला गॅस वाहिनीवर आमचं मृतदेहाचं दमन झालं पाहिजे. तिथे गॅस वाहिनी बंद असते. मुद्दाम का तिकडे लाकूड वापरण्यात यावा आणि त्यांना पैसे खाण्यात यावे, अशा पद्धतीने स्मशानभूमीमध्ये जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील ते कामं करतात. त्याचा जाब मी नक्कीच महापालिका आयुक्तांना विचारणार आहे.